दुपारी भात केलेला तसाच होता, सकाळचं जेवण तसं होतं, तर संध्याकाळी जेवायला काय करायचं हे टेन्शन होतं. त्यामुळे म्हटलं की लापसी करूया, मला लापसी खूप आवडते. मग गव्हाची जी कणी होती ती मस्त धुवून घेतली आणि जेवढं वाटी कणी घेतलेली ना तेवढं 1.5 वाटी, त्याच 1.5 वाटीने मी पाणी घेतलं आणि ते शिजायला ठेवलं. त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स आणि थोडंसं मीठ टाकलं. मी दुसरं काहीच टाकून घेत नाही आणि ह्याला असं शिजवलं की पटकन शिजते. त्यामुळे नाहीतर आपण डायरेक्ट पातेल्यातही सगळं टाकून म्हणजे पहिलं तूप ते टाकून असं शिजवू शकतो, पण माझी जरा स्टाईल वेगळी आहे. त्याच्यानंतर क्लास होईपर्यंत ते जरा घट्ट होऊन बसलं, पाणी सगळं आटलं होतं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तूप टाकलं, गूळ टाकलं आणि दूध टाकलं. आता दूध आहे ना गरम करूनच टाकायचं म्हणजे ते खराब होत नाही, नाहीतर दूध फाटतं असं जर थंड टाकलं तर. मस्त एकत्र करून त्याला परत एक उकळी ते आणून दिली आणि मस्त जेवण ते केलं. नंतर सकाळी मी वॉकला गेली होती, तर म्हणजे मी इतक्या वेळेस गेली पण मला हे दिसलं नव्हतं. तर आज बघितलं की हे बडीशोपचं झाड आहे. मी शाळेमध्ये असताना खूप खाल्लेलं आहे. 5 रुपयाला एक पूर्ण अख्खं फूल यायचं. आत्ता काही खाऊ वाटत नाही, पण आहे त्याची मला आठवण झाली. घरी आले, सगळं काम ते आवरलं. तर दुपारी बघितलं की आता तुम्ही बघितलं होतं मागच्या वेळेस की 2-2 पातेले दूध होतं, त्यामुळे मी एकाचं दही लावलं होतं. आता एवढं मोठं दही आहे तर काय करायचं, आणि थोडंसं पहिलंसुद्धा दही आहे, त्यामुळे म्हटलं की ह्या अर्ध्या दह्याचं ना आपण श्रीखंड करूया. तर हे श्रीखंड मी फर्स्ट टाईम करते, मी कधीच केलेलं नाही आहे. तर म्हटलं तुम्हाला पण शेअर करूया की माझं श्रीखंड कसं होतं आहे ते. तर मस्त त्याला मी कपड्यामध्ये बांधलं आणि पाणी नितळायला ठेवून दिलं. आता कसं होतं आहे हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नक्की बघूया.